माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक स्त्रीला एकच प्रश्न पडलेला असतो, सकाळच्या जेवणात आणि संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं. आणि त्यातल्या त्यात कडक उन्हाळ्यात प्रचंड गरमीत तासन तास उभा राहून स्वयंपाक करणं म्हणजे एक वैतागच. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आलो आपण. 1 वाटी तांदूळ घेतला, बासमती. कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल. मी इथं बासमती घेतला आणि 1.25 वाटी पाणी घातलं आणि मीठ घातलं. मीठ दाखवायचं राहिलं. आणि आता मिडियम गॅसवर आपण 2 शिट्ट्या करून घेऊ भाताला. आपल्याला मोकळा भात करायचा आहे आणि पूर्ण गार झाला भात की मग नंतर ताक घ्यायचं. 1.25 वाटी ताक घेतलं मी इथं. ताक आंबट असेल तर 1 वाटी घेतलं तरी चालेल. पाणी घ्यायचं जास्ती. आता 1 वाटी पाणी घेतलं. आता साखर घातली थोडी चवीपुरती. आता थोडंसं गरम करायला ठेवून नुसतं ताक आणि पाणी. आता आपला भात पूर्ण शिजला आणि गार झाला. आता मोकळा करून घेऊ आणि आता हे ताक आणि पाणी घालून घेऊ. आता सगळा मिक्स करून घेऊ भात नीट आणि मिडियम गॅसवर उकळी आणू. एक उकळी येईपर्यंत आपण तडका तयार करून घेऊ. आता 2 चमचे तूप घेऊ आणि त्यात जिरे घालू 1 चमचा आणि हिंग घालू थोडा आणि कढीपत्ता, बेडगी मिरची 2 तुकडे करून 2 बेडगी मिरची घालू आणि गॅस बंद करू आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालू आणि आता हा तडका देऊ आणि एक जीव भात करून घेऊ. सगळा मिक्स करून घेऊ. आता सगळीकडून मिक्स करून घ्यायचा आणि उकळी येऊन द्यायची. एक उकळी आली की बारीक गॅसवर परत झाकण ठेवायचं कुकरचं आणि आता गॅस बंद करायचा. हा झाला आपला ताकातला भात तयार. आता डिशमध्ये काढून घेऊ आपण. बघा किती छान झाला. अप्रतिम लागतो खायला. एकदा करून बघा तुम्ही आणि जरूर कळवा मला कमेंटमध्ये. मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे. आणि आत्तापर्यंत जर का सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नक्की.